आखाती युद्धावर मोदींची चिंता व्यक्त 3 आठवड्यांहून अधिक काळापासून संघर्ष सुरू। भारतीयांची सुरक्षा आमचं प्राधान्य। युद्धामुळे राष्ट्रीय सुरक्षेसमोर मोठं आव्हान। पंतप्रधान मोदींकडून चिंता व्यक्त। भारतात मोठ्या प्रमाणात येणारं तेल इंधन होर्मुझमधून येतं। आताच्या स्थितीत होर्मुझमधून वाहतूक आव्हानात्मक। पंतप्रधान मोदींची माहिती। 1 कोटी भारतीय पश्चिम आशियातील देशात राहतात। अडकलेल्या भारतीयांना मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत इराणमधून 1000 पेक्षा जास्त भारतीय परतले। पंतप्रधान मोदींचं माहिती आहे। भारताची एकजूट इतर देशांना दिसली पाहिजे। सरकार संवेदनशील, सतर्क आणि तत्पर। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। गॅस तेलाच्या पुरवठ्यावर सरकारचं लक्ष। भारत गरजेच्या 60% एलपीजी आयात करतो। एलपीजी 27 देशातून भारत आयात करतो। तर पंतप्रधान मोदींचं विधान। पश्चिम आशियातील काही नेत्यांशी मी चर्चा केली। देशात इंधन तुटवडा होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत। गॅस तेलाचा पुरवठा शक्य तिथून सुरू ठेवणार। पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती। केंद्राने राज्यांना 15,000 ईव्ही बसेस दिल्या। पंतप्रधान मोदींची माहिती। भारताकडे पर्यायी खाद्य भांडार उपलब्ध। शेतकऱ्यांना 22 लाखापेक्षा सोलार पंप। जागतिक ऊर्जेची गरज पूर्ण करणारा पश्चिम आशिया मुख्य स्रोत। पंतप्रधान मोदींचं लोकसभेत वक्तव्य। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेना आमदारांचं आंदोलन। सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी। सातारा एसपी विरोधात घोषणाबाजी। विधान परिषदेत सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद। मंत्री शंभूराज देसाईंचा सातारा पोलीस प्रशासनावर हस्तक्षेप आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। महेश शिंदेंच्या पत्नी भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या। पोलिसांची आमच्यासोबत झटापट। धक्काबुक्की झाल्यानं मलाही जखम झाली। मंत्री शंभूराज देसाई यांची साताऱ्यात झालेल्या धक्काबुक्कीवर प्रतिक्रिया। सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा। जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही द्या। या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं। नीलम गोऱ्हेंचं विधान परिषदेत आदेश। आदेश देण्याआधी उपसभापतींनी वस्तुस्थितीची माहिती घ्यावी। चालू निवडणूक असताना 3 ते 4 हजार लोक उपस्थित होते। चुकीचं असेल तर पोलिसांवर कारवाई करा। जयकुमार गोरे यांचे आदेश आहेत। अमोल मिटकरींची 13 मेला विधान परिषदेची टर्म संपणार। निरोप समारंभाच्या दिवशी अजितदादांची प्रतिमा घेऊन अमोल मिटकरी विधान परिषदेत। साताऱ्यातील घटना महाराष्ट्राला न शोभणारी घटना। आपण लोकशाही संपवायला बसलो आहे का? अर्जुन खोतकर यांच्याकडून सवाल उपस्थित। विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा निरोप समारंभात दादा उपस्थित नाहीत। अजितदादांच्या आठवणीत अमोल मिटकरी भाऊक। हिंदूबाबा ओशेन जल तयार करायचा। ओशेनो जल घेण्यासाठी काही जण तिथे जायचे। खरातवर कारवाई होऊ नये म्हणून 3 अधिकारी मदत करत होते। विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। सातारा प्रकरणात ठोस कारवाई केली नाही तर आम्ही राजीनामा देऊ। शिवसेनेतील सर्व आमदार मंत्र्यांनी मांडली भूमिका। सांगलीत शिवसेनेकडून भाजपचा निषेध। साताऱ्यातील धक्काबुक्की प्रकरणावरून निषेध। कोणत्याही स्तराला जाऊन सत्ता घ्यायची भाजपचा एक कलमी धंदा। माझ्या भावाची हत्या भोंदूबाबा अशोक खरातनं केली। नाशिकच्या गवळाणे गावातील शेतकरी विलास जाधव यांचा धक्कादायक आरोप। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग। खरातचा पीए रमेश हिंगे फरार। एसआयटी कडून शोध मोहीम सुरू। हिंगे खरातचा अत्यंत निकटवर्ती असल्याची माहिती। अशोक खरातनं 7 महिन्यांच्या गर्भवतीवर जबरदस्ती केली आहे। खरातला कोणतीही शिक्षा दिली तरी कमीच आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचं वक्तव्य आहे। रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध अखेर शिवसेनेला। रायगड जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा। शिवसेनेला 2 सभापती पद तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 सभापती पद। मंत्री मार खात असतील तर सर्वसामान्यांचं काय? आता हे वाघ कुठे गेले? नुसता मार खात आहेत। मार खाण्यापेक्षा सत्तेला लाथ मारा। परबानी शिवसेनेला डिवचलाय। अशोक खरात प्रकरणी अनेक लोकांचे संबंध। सरकार त्यांना पाठीशी घालणार असल्याची शक्यता आहे। भास्कर जाधव यांचं वक्तव्य आहे। सोलापूर पालिकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 2026-27 महापालिकेच्या नियोजनानुसार 23 ते 29 मार्च या कालावधीत विभागनीय अंदाजपत्रकावर चर्चा आयोजित। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना 6 आरोपी करा, सोलापुरातील काँग्रेस महिला आघाडीची मागणी।
खरात प्रकरणी राज ठाकरेंची सोशल मीडियावर प्रतिक्रिया, सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा, राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावा. राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी आहे. ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे सादर केला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. शिंदेंच्या भेटीनंतर बावनकुळे फडणवीसांच्या भेटीला महायुतीमधील वाद मिटवण्याचा बावनकुळेंचा प्रयत्न. शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उदय सामंत, दादा भुसे, सरनाईक फडणवीसांच्या भेटीला. खरात कुटुंबासोबत परदेशात मौज मजा करतानाचे दृश्य समोर. खरातने तब्बल 150 परदेश दौरा केल्याची माहिती समोर. दक्षिण कोरियातील खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. मनसेच्या पक्ष आणि संघटना बांधणीसाठी राज ठाकरेंचा महत्त्वाचा निर्णय. बैठकीत मनसे संपर्क अध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसेची पक्ष बांधणीची बैठक पार. संपर्क अध्यक्षांसोबत जिल्ह्यांमध्ये टीम नेमण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नेक्स्टला उदंड प्रतिसाद. नितीन सरदेसाई यांचं वक्तव्य. काही वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा सुषमा अंधारे यांचा प्रयत्न असतो. चंद्रपुरात भाजपसोबत शिवसेना सामील झाली तेव्हा त्या कुठे होत्या? खासदार प्रतिभा धानोरकरांचा हल्लाबोल. सभापतींनी कार्यकर्त्यांप्रमाणे निर्णय घोषित करणे योग्य नाही. पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन एकतर्फ बाजू ऐकून केलं जाऊ नये. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचं राज्यपाल, मुख्यमंत्री, लोकसेवा आयोग आणि पार्लमेंट सेक्रेटरी यांना निवेदन. साताऱ्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. पोलीस कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतायत. योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही साताऱ्यात रस्त्यावर उतरू. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा इशारा आहे. सभापती राम शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलंबन प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि सभापतींमध्ये चर्चा. महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होत आहे, ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावा. राज ठाकरेंची पोस्टच्या माध्यमातून मागणी आहे. भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा. सातारा जिल्हा परिषद विषयावर कोणतीही तडजोड नाही. मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका. सातारा जिल्हा परिषदेतील वाद प्रकरणी शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सातारा पोलीस अधीक्षक निलंबन प्रकरणी चर्चा झाल्याची शक्यता. राज्याच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. मंत्र्यांना मार खावा लागतोय. पोलीस कुणाच्या इशाऱ्यावर गुंडगिरी करत होते. वडेट्टीवारांची देसाईंच्या धक्काबुक्की प्रकरणावरून सरकारवर टीका. अशोक खरात प्रकरणाच्या अधिवेशनात चर्चा करावी. या प्रकरणातील धागेदोरे काही लोकांपर्यंत पोहोचतायत का? त्यासाठी सखोल चौकशी अधिवेशनामार्फत लावावी. रोहिणी खडसेंची मागणी आहे. मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंचे केंद्राला पत्र. राज्यातील यांत्रिका बोटी बसलेल्या मच्छीमारांना किरकोळ दरात डिझेल पुरवठा करा. नितेश राणेंची केंद्र शासनाकडे मागणी. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील वादावर अखेर पडदा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंतांची शिष्टाई फळाला. सभागृहात शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र नको. शिंदे फडणवीसांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना आहेत. पालघर, ठाणे, रायगड भागात अवैध खाणी बंद होणार. जिल्हाधिकारी यांची चौकशी करून कारवाई करतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. पोलिसांना निलंबित करण्याचा नीलम गोरेंना अधिकार नाही. ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांची भूमिका. पोलिसांच्या चौकशीचे आदेश सभापती म्हणून त्या देऊ शकतात, मात्र निलंबित करू शकत नाहीत. असीम सरोदेंची भूमिका आहे. अशोक खरात प्रकरणाचे यवतमाळमध्ये संतप्त पडसाद. खरात प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी शेतकरी चळवळीतील महिलांचे थाळीनाद आंदोलन. नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग. काल गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी. आज पुन्हा एसआयटी समोर अशोक खरातची चौकशी होणार. पुण्यातील बालगंधर्व चौकात अशोक खरात विरोधात आंदोलन. अशोक खरातचे हात छाटणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस. पुण्यातील गनिमी गावा युवा संघाकडून बक्षीस जाहीर. पुणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रवेश बंदी. महापौर मंजुषा नागपुरे यांचा अजब फतवा आहे. आरएसएसची भूमिका. बुवाबाजीला प्रोत्साहन देणारी. भाजपने असंख्य बुवा राजकारणात आणले. खासदार संजय राऊतांची भाजपसह आरएसएसवर टीका आहे. भोंदू अशोक खरात प्रकरण. रुपाली चाकणकरांची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता. खरातचं ऑफिस बॉयवर गुन्हा दाखल केलेल्या महिलेची चौकशी करू नका म्हणून रुपाली चाकणकरांनी टाकला होता दबाव. रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम. पक्षाचं प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची शक्यता. पक्षश्रेष्ठी चाकणकरांचा राजीनामा घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
ना विधिमंडळात ठोस उपस्थिती ना एखाद्या विषयावर लक्षात राहील असं भाषण. इतकीच उद्धव ठाकरे यांची 6 वर्षांची विधिमंडळ कारकीर्द आहे. केशव उपाध्यायांचा ट्विट करत टोलाय. मुंबईच्या 3 बड्या आयएएस अधिकाऱ्यांची राज्याबाहेर बदली. आयएएस अधिकारी लक्ष्मी गौतम, जयकुमार आणि आरती सिंग यांची संवेदनशील राज्यांमध्ये बदली आहे. बंधू अशोक खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या ट्रस्टची ही चौकशी होणार. सूत्रांची माहिती आहे, खरातच्या अटकेनंतर विश्वस्त मंडळाचा फलक गायब. यवतमाळच्या वंडेगाव टोलनाक्यावर महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन. टोल बंद करण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक. शेकडो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. दत्ताजी मेघे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्राची मोठी हानी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली ट्विट करत श्रद्धांजली. पुणे मनपात स्वीकृत नगरसेवकांसाठी पुन्हा प्रक्रिया होणार. 2 स्वीकृत नगरसेवकांसाठी करावी लागणार प्रक्रिया. भाजपच्या 2 स्वीकृत नगरसेवकांचे कागदपत्र अपूर्ण. खरातसारखे भोंदूबाबा रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याची गरज. आमदार संग्राम जगताप यांच्याकडून मत व्यक्त. धोकादायक चेंबरची कामं वेळेत पूर्ण करा. पुणे पालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश. छत्रपती संभाजीनगर पालिकेत निकटवर्तीयांच्या नोकरीसाठी नगरसेवकांच्या शिफारशी. प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण. छत्रपती संभाजीनगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प अंतिम टप्प्यात. अर्थसंकल्प 3200 कोटींवर जाण्याची शक्यता. राहुरी मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी. ठाकरेंच्या सेनेचे माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग. ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसह बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी. एसआयटी आणि नाशिक पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. शरद पवारांकडून मविया आमदारांसोबत डिनर डिप्लोमसीचं आयोजन. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आभार प्रकट करण्यासाठी आयोजन. उद्धव ठाकरेंसह 9 सदस्यांना आज निरोप. 13 मे रोजी आमदारकीची मुदत संपणार. उद्धव ठाकरे, नीलम गोरे, शशिकांत शिंदेंचा निरोप समारंभ. संजय राऊतांच्या अनलाइकली पॅराडाईज पुस्तकाचं आज दिल्लीत प्रकाशन. अनेक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. डेरेक ओब्रायन, जया बच्चन यांच्यासह अरविंद केजरीवाल राहणार उपस्थित. दत्ता मेघे यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन. दुपारी पवनार येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार केले जाणार. सोनं चांदीच्या दरात घसरण. सोन्याचा भाव 1,36,000 रुपयांवर तर चांदीचे भाव 2,10,000 रुपयांवर. यवतमाळच्या राळेगावमध्ये वीर भगतसिंग संघटनेकडून शहीद दिन साजरा. यावेळी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन. बीडमध्ये माजी सैनिक हल्ला प्रकरण. पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला माजी सैनिक संघटनेचा मोर्चा. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन. सातारा अपहरण आणि हत्या प्रकरणात राजकीय कटकारस्थानांचा आरोप. पुढील तपास आणि संभाव्य न्यायालयीन चौकशीकडे सर्वांचंच लक्ष आहे. कराडमध्ये रेशन दुकानावर अधिक पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोर्चा. पुरोगामी संघर्ष परिषदेचा जनआक्रोश मोर्चा. अधिक पाटील यांचं लायसन्स रद्द करण्याची मागणी आहे. जालना पालिकेची कर थकबाकीदारांविरोधात आक्रमक पावले. कर न भरणाऱ्या 1700 मालमत्ता करधारकांना नोटीस बजावली आहे. कोकण मासेयांसाठी मनसे मैदानात दादर गोरखपूर ट्रेन सुरू करण्याविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा. मनसे नेते पदाधिकारी रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन जाब विचारणार. मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासनाकडून जमीन अधिग्रहण प्रक्रिया. आज मनमाडच्या गर्डर शॉप भागात जमिनीचे मोजमाप सुरू आहे. अजिंठा वन परिक्षेत्रात अनेक महिन्यांपासून विनापरवाना अवैध वृक्षतोडीचे सत्र सुरूच आहे. अनेकदा तक्रारी देऊनही वनविभागाचा कानाडोळा. पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी. बीडमध्ये सांडवण प्रकरणातील पाणी अधिकारी सोडत नसल्यानं शेतकरी आक्रमक. जलसंपदा कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. डबल महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीरने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढलाय. वाढत्या उन्हामुळे उसाच्या रसाला मोठी मागणी. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांचे उसाच्या रसाला प्राधान्य. मुंबई पालिकेसमोर धनगर आरक्षण प्रश्नी आंदोलन. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण मिळावं यासाठी उपोषण. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीला मखमली पंख्यानं वारा घालण्याच्या पारंपरिक सेवेला सुरुवात. उन्हाळ्याच्या काळात पंख्यानं हवा घालण्याची प्रथा. मीरा भाईंदर मेट्रोला अखेर
हिरवा कंदील. एप्रिलमध्ये लोकार्पणाचा मार्ग मोकळा. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची घोषणा आहे. विधानसभेनंतर तातडीनं मेट्रोचे उद्घाटन. मावळमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रम. सह्याद्री देवराई संस्थेच्या पुढाकारातून सयाजी शिंदे आणि सुनील शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण पार. यवतमाळच्या दिग्रस शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर. कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका निर्माण. त्रस्त नागरिकांमध्ये संतापाची लाट. प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त. जालन्यात शहागड इथं महाराजास्व समाधान शिबिर पार. अतिशय गरजू 100 ते 150 दिव्यांग बांधवांना प्राधान्य देऊन लाभ. पुण्याजवळील शिंदे वस्तीत मोठा कॅनल फुटला. खडकवासला धरणावरून दौंडकडे जाणारा कॅनल फुटलाय तर मगरपट्टा सिटी परिसरात पाणीच पाणी झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 593 गावांमध्ये पाणी टंचाईचा अंदाज. जिल्हा परिषदेकडून 35 कोटी 63 लाख रुपयांचा आपत्कालीन आराखडा तयार. पटसंख्येच्या कारणावरून राज्यातील सुमारे 18,000हून अधिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर. एआयएसएफच्या पालकमंत्री पंकज भोयर यांनी दाखवलेत काळे झेंडे. वाशिम जिल्ह्यात शासकीय कार्यालय आता महावितरणाच्या रडारवर. कोट्यवधी रुपयांची वीज बिल थकल्यामुळे महावितरण थकबाकीदार कार्यालयाविरुद्ध कारवाईचा बडगा. अमरावतीच्या मेळघाटात 4 ठिकाणी जंगल सफारी. वाघ, अस्वले, सांबर पाहण्याची पर्यटकांची गर्दी आहे. मालेगावात नगरसेवकाचा आज आत्मदहनाचा इशारा. मालेगाव नगरपंचायतने काढलेले टेंडर रद्द करण्याची मागणी. कामात भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये क्लस्टर योजना. क्लस्टर योजनेविरोधात प्रत्येक गावात करणार जनजागृती. सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा एल्गार. मेट्रो प्रकल्पांमुळे रोजगाराची संधी मिळणार. मेट्रोमध्ये मराठी तरुणांना रोजगार द्या. मराठी एकीकरण समितीची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचा कहर. तब्बल 7,000 हेक्टर पीक जमीनदोस्त. 11,000 शेतकरी संकटात. छत्रपती संभाजीनगरात अवकाळी पावसामुळे 7,000 हेक्टरवरील गव्हाचं नुकसान. एकूण 13,000 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. जालना शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा. एलपीजी गॅस पंपावर रिक्षांच्या रांगा. 3,500 रिक्षाचालक अडचणीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाई. रिक्षाचालक अडचणीत. रिक्षांमध्ये गॅस संपल्याने अनेकांचा व्यवसाय ठप्प. वाशिम जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर टंचाई. ग्रामीण भागातील नागरिक पारंपरिक इंधनाकडे वळले तर शासनाकडून नागरिकांना केरोसिन पुरवठ्याचा निर्णय. युद्धामुळे एअर इंडियाच्या उड्डाणांवर परिणाम. 3 आठवड्यात 2,500 उड्डाणं रद्द. पश्चिम आशियातील 2,500 उड्डाणे रद्द. लातूर स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरट्याला अटक. आरोपीकडून 1,70,000चा मुद्देमाल हस्तगत. कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर. हुपरीतील एसएमएम बॉईज गँग कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांचं पाऊल. बीडमध्ये चुलता पुतणी नात्याला काळीमा फासणारी घटना. गुंगीचं औषध देऊन चुलत्याने केला विवाहित पुतणीवर अत्याचार. आरोपी फरार असून नराधम चुलत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगावच्या जैनाबाद परिसरात धक्कादायक प्रकार. किरकोळ वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. फूड डिलिव्हरी करणाऱ्यांमध्ये बांगलादेशी असल्याचा आरोप. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकरांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक. पंढरपुरात बचत गटाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक. कृषी अॅग्रो कंपनीच्या चालकाने शेकडो शेतकऱ्यांना गंडा घातलाय. शेतकऱ्यांच्या नावे 1,40,000 रुपयांचे कर्ज उचललंय. रत्नागिरीमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अज्ञात व्यक्तीची फसवणूक. 25,27,000 रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर. अकोल्यातील उरुळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईमध्ये 17 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींकडून 4,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धुळ्यात एलसीबीची कारवाई. पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 500 किलो गांजा जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली आहे. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. आरती फार्म लॅब कंपनीत डायमिथाईल सल्फेटची वायुगळती. वायुगळतीनं 12 ते 15 कामगार बाधित. रुग्णालयात उपचार सुरू.
पुण्यात ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर धडक, दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू तर 2 जखमी आहेत. कर्नाटकातून सोलापुरात येऊन मोटरसायकल चोरणाऱ्या 2 चोरट्यास अटक, शहर गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक. आरोपीकडून 6 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. परभणीत ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात, दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यूमुळे परिसरात शोककळा. ठाण्यात 4 दिवसात माकडावर हल्ल्याची दुसरी घटना समोर, घटनेत शिकारीचा प्रयत्न असल्याचा संशय. पुण्यात नोव्हाटेक सिस्टीम भुगाव मोटर ट्रेडिंग कंपनीला आग, अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश, आगीत कंपनीचं मोठं नुकसान. चंद्रपुरात पाथरी वनक्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह, वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट. अमरावती ट्रॅव्हल्सची बेशिस्त वाहतूक, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. वेलकम पॉइंटवर अपघाताचा धोका वाढलाय. 6 वर्षापूर्वी वाचवण्यात आलेल्या पिटूट बिबट्याचा मृत्यू, बोरवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा मृत्यू, गंभीर आजारामुळे बिबट्यावर उपचार सुरू होते. निंदोशी येथील उंच इमारतीत लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू, एकाची सुटका, उपचारादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू. सफाई कर्मचाऱ्यांसाठी आमदार हेमंत रासनेंची विधान परिषदेत लक्षवेधी. सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी योजना तयार करणार का? आपण युद्ध पातळीवर पॉलिसी तयार करत आहात, माधुरी मिसाळ यांचं उत्तर आहे. वसई विरार शहरात भूमाफियांचा सुळसुळाट, भूमाफियांना काही पोलीस आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याचा आरोप आहे. शेतकरी आणि जमीनधारकांमध्ये भीतीचं वातावरण. जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून 2 गटात वाद, एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या तर 2 गंभीर जखमी आहेत. आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर नाशिक सायबर पोलिसांकडून करडी नजर आहे. खरात प्रकरणानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यानं पोलिसांकडून कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.